संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेचा आज निकाल लागणार आहे। दिल्ली कुणाची यासाठी 5 फेब्रुवारीला मतदान झालं। आता आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी काटेकी टक्कर झाली आहे। अरविंद केजरीवाल यांची आप हॅट्रिक साधणार की भाजप आपचा वारू रोखणार असा सवाल दिल्लीकरांसह संपूर्ण देशाला पडलाय। दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने जंग पछाडले। केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी ही सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे। एक्झिट पोलचा अंदाज पाहता भाजप सत्तेत येईल असा कयास आहे। मात्र दिल्लीकरांनी कुणाला कौल दिलाय हे प्रत्यक्ष मतमोजणीतच समजेल। 8 वाजता आधी पोस्टल मतदानाची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएमची मोजणी होईल। दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स आपण आज दिवसभर एबीपी माझावर पाहणार आहोत। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। गणेश, संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली दिल्ली निवडणूक पार पडली आणि त्याचा निकाल जाहीर होतोय। निकालाआधीचं चित्र कसं आहे दिल्लीत? घमासान आहे इथं। निवडणुकीनंतर पण असं एक राज्य म्हणा किंवा ह्या दिल्ली इथं मी पाहिलं की पोस्ट पोल पण इकडे भाजप आणि आपमध्ये आपल्याला लढाई पाहायला मिळाली। काल 15 कोटींची लाच त्यांच्या एका आपच्या उमेदवाराला दिल्या गेल्याचं बोललं गेलं। मग अँटी करप्शन ब्युरो त्याच्यामध्ये आलं, तर कालही त्याबद्दलची चर्चा लढाई हे सगळं सुरू होतं। म्हणून आता या लढाईमध्ये जी लढाई 5 तारखेला संपली, मतदान झाल्यानंतर त्यात विजयी कोण होणार? भाजप 27 वर्षाचा आपला वनवास दिल्लीतला संपू शकेल का? पुन्हा दिल्ली काबीज करू शकणार का? हा एक मोठा प्रश्न आहे। आणि एक्झिट पोलचे कल किंवा एक्झिट पोलचे आकडे हेच सांगतात की भाजप कमबॅक करेल। म्हणजे मदनलाल खुरानानंतर साहेबसिंग वर्मानंतर सुषमा स्वराज आणि एका कांद्याच्या प्रोटेस्टमुळे गेलेलं सरकार, दिल्लीत काँग्रेसचं सरकार आलं, शीला दीक्षित यांचे टर्म झाले आणि 12 वर्ष आता जवळपास अरविंद केजरीवाल हे दिल्लीत राज करतात। म्हणून अरविंद केजरीवालचे जे मुद्दे होते, पहिल्या 2 टर्मला जे अपील झाले ते लोकांना 3ऱ्या टर्मला या इथं मान्य आहेत का? कारण शिक्षा, त्याचबरोबर फ्री पाणी, वीज ह्या सगळ्या मुद्द्यांवरती 2 वेळा अरविंद केजरीवाल यांना लोकांनी निवडून दिले। पण यंदाच्या वेळेला एक खास फरक पाहायला मिळाला, तो म्हणजे भाजप आणि काँग्रेसलाही लोक चांगल्या प्रमाणात मतदान करत होते। आणि हे असं एक ठिकाण असेल जिथं भाजपला वाटत असेल की काँग्रेसने चांगलं करावं किंवा तेही अशी प्रार्थना करत असेल की काँग्रेसने चांगलं करावं, कारण काँग्रेसने जर चांगलं केलं तर त्याचा फटका आपला बसतो आणि आप जर खाली आला तर या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फायदा होईल आणि भाजपचं सरकार येऊ शकलं। आणि यामुळंच जे एक्झिट पोल आपण पाहिले, एक्झिट पोलमध्ये देखील याचाच परिणाम आहे। बजेटमध्ये केलेलं मोठा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना, त्यानंतर काल रेपो रेटचा विषय आहे पण तो निवडणुकीमध्ये नव्हता। पण असे काही पॉप्युलिस्ट निर्णय मोदींनी घेतले ज्याचा परिणाम दिल्लीच्या निवडणुकींवर झाले। इतकंच नव्हे तर अँटी इन्कम्बन्सी जी होती त्याला एनकॅश करण्याचा प्रयत्न भाजपनं केला, पण त्या अँटी इन्कम्बन्सीला प्रो इन्कम्बन्सीमध्ये आप त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत होते पण झालं नाही। आणि यामुळं या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक नेगेटिव्ह कॅम्पेन झालं। एकमेकांना शिव्या दिल्या गेल्या, एकमेकांवर आरोप केले गेले, पर्सनल अटॅक्स केले गेले। भाजपनं अरविंद केजरीवाल यांच्या घराचा मुद्दा केला की शीश महलमध्ये ते राहतात, कोणती गाडी वापरतात आणि कशा प्रकारे ते राजकारणात आले, त्यावेळेला कोणते त्यांनी इथं प्रॉमिसेस केले होते आणि आता ते कसे आहेत। तर हा फरक दाखवण्याचा प्रयत्न भाजपनं केला की अरविंद केजरीवाल पण राजकारणच करतात। ते आले होते इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून राजकारणामध्ये आणि करप्शन हटवण्यासाठी, पण करप्शन त्यांनी केलं, जेलमध्ये त्यांना जावं लागलं, त्यांच्या लोकांना जेलमध्ये जावं लागलं। हे मुद्दे भाजपनं प्रामुख्यानं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवले आणि यासाठीच एक्झिट पोलमधले निकाल येत आहेत। पण आपला विश्वास आहे की ज्या गोष्टी त्यांनी केल्या, त्या स्कीम्स गरिबांसाठी चालवलेल्या आहेत, मोहल्ला क्लिनिकपासून शाळांचा विषय, त्यालाच लोक पसंती पुन्हा देतील आणि बरंच काय त्यांना करायचं आहे आणि यासाठी यंदा केजरीवाल निवडून येईल। पण काँग्रेसचा परफॉर्मन्स कसा असणार हे खूप महत्त्वाचं आहे। एक्झिट पोलमध्ये त्यांना 1-2 जागा मिळत आहेत, पण जर काँग्रेसने चांगलं केलं आणि ज्या प्रकारे राहुल गांधी, प्रियंका गांधी उतरले होते तर निश्चित ह्या तिरंगी लढाईमध्ये भाजपला फायदा होईल। आणि यामुळं आजचे निकाल खूप महत्त्वाचे आहेत। मोदी मागील 3 टर्म देशाचं नेतृत्व याच दिल्लीतनं करतात, पण हे दिल्ली त्यांच्याकडे कधीच आले नाही। म्हणून ॲग्रेसिव्हली खेळलं गेलं होतं, ॲग्रेसिव्हली लढाई केली गेली होती आणि यंदा मोदींसाठी हा विजय असला पाहिजे असा विश्वास किंवा असं मत
भाजपच्या लोकांचा होता आणि त्यांनी पूर्ण ताकद लावली. म्हणून आता थोड्याच वेळात मतमोजणी झाल्यानंतर कळेलच की 70पैकी कोणाला किती जागा मिळतात आणि भाजप 27 वर्षानंतर इथं किल्ला फतेह करतं का नाही. गणेश, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. आता आपण आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडे जाऊयात. सोमेश, दिल्ली निवडणुकीचं एकंदरीतच चित्र आपल्याला कसं असेल याचा आढावा आत्ताच गणेश ठाकूर यांनी दिलाय, परंतु कुठल्या कुठल्या अशा जागा आहेत जिथे काटेकी टक्कर होऊ शकते? नक्कीच अरविंद केजरीवाल स्वतः ज्या जागेवरून लढत आहेत ती जागा देखील अरविंद केजरीवालांसाठी खूप अटीतटीची आहे असं म्हटलं गेलं. त्याशिवाय अनेक अशा म्हणजे 2 भाजपचे राष्ट्रीय महासचिव यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्यापैकी दुष्यंत गौतम आणि तरुण चुग हे दोघे जण स्वतः निवडणुका लढत आहेत. त्यामुळे त्यांची जागा अतिशय महत्त्वाची आहे. अतिशय लढत आहेत तर त्यांच्या जागेवरती काय होणार याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. अनेक ठिकाणी अशा पॉकेट्समध्ये ज्या ठिकाणी आतापर्यंत भाजपला कधी शिरता आलं नव्हतं त्या ठिकाणी यावेळी भाजपनी मोठ्या प्रयत्नांनी काहीतरी मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण दिल्लीच्या विधानसभेमध्ये दोन्ही बाजूनी प्रयोग झाल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे आम आदमी पक्षासाठी पप्पू यादव प्रचार करत होते, त्यांचे काही मित्रपक्ष, त्यांचे काही मित्र साथीदार, त्यांचे खासदार प्रचार करत होते, तर भाजपसाठी त्यांचे मित्रपक्ष असलेले शिवसेना असतील किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांचे खासदार सुद्धा यावेळी विधानसभेत दिल्लीमध्ये भाजपचा प्रचार करत होते. त्यामुळे दिल्ली विधानसभा ही एक प्रकारची प्रयोगशाळा झालेली आहे. आता एक प्रिझम्पशनवर सगळे अंदाज लावले जात आहेत की खरोखर जर काँग्रेसला मतं जास्त मिळाली तर काँग्रेस आम आदमी पक्षाचीच मतं फोडणार का, आणि भाजपची मतं जर काँग्रेसने फोडली असली तर त्याचे परिणाम काय होणार हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे ही प्रयोगशाळा अशा प्रकारे जे आहेत त्याच्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की जे महाराष्ट्रामध्ये झालं किंवा इतर राज्यांमध्ये झालं की जर लाडकी बहीण एका जिल्ह्यात यशस्वी ठरली तर ती दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा यशस्वी ठरते. त्याचनुसार जर दिल्ली विधानसभेमध्ये भाजपनी जे जे प्रयोग केलेत किंवा आम आदमी पक्षाने केलेत जर त्यांचे प्रयोग यशस्वी ठरले तर ते संपूर्ण दिल्लीमध्ये यशस्वी ठरणार आहेत. आणि त्यामुळे बहुमताचा आकडा हा जो कोणी जिंकेल तो स्पष्ट बहुमताचा आकडा जिंकेल इतकं नक्की आहे. तो आम आदमी पक्ष असेल की भारतीय जनता पक्ष असेल हाच एक प्रश्न आता शिल्लक राहिलेला आहे आणि तो जसजसे निकाल समोर येत जातील तसतसा स्पष्ट होत जाईल. परंतु बऱ्याच दिवसांनी म्हणजे काँग्रेस आणि भाजप या दोघांसाठी दिल्ली ही बॅटल ग्राउंड होती आणि गेल्या 10 वर्षामध्ये या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी दिल्लीतील आपलं अस्तित्व गमावलं होतं. ते या निवडणुकांमध्ये या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी पुन्हा एकदा रिक्लेम केलं एवढं नक्की आहे. काँग्रेसने देखील ताकदीने ही निवडणूक लढली आहे आणि भाजपने देखील ताकदीने ही निवडणूक लढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीचं राज्य हे राष्ट्रीय पक्षांनी या 2 प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी मोठ्या ताकदीने लढवलेल्या स्वतःची स्पेस पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांनी केलाय. त्यामुळे असे अनेक नवे प्रयोग दुसऱ्या राज्यांमधून लोक आणणं, त्यानुसार सोशल इंजिनिअरिंग करणं, वेगवेगळ्या विविध भाषिक लोकांसाठी वेगवेगळे नेते आणणं आणि त्यांच्यामार्फत त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करावं लागणं, एक जे मॅनेजमेंट आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळालं की ज्या ठिकाणी वोट कट करावा लागेल किंवा मतं फोडावी लागतील तर तिथे 500 ते 1000 मतांचा विचारही भाजपने केलेला दिसतो आणि तिथे स्ट्रॅटेजिकली त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांचे उमेदवार देखील रिंगणामध्ये आहेत. आणि असा आरोप आहे की ते इन अंडरस्टँडिंग विथ भाजपच होते म्हणून. तर दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षाने हे सांगण्याचा प्रयत्न केला की भाजप आणि काँग्रेस एक आहेत आणि काँग्रेसला भाजप पैसे देते. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने हे सांगण्याचा प्रयत्न केला की आम आदमी पक्ष आणि भाजप एक आहेत. त्यामुळे जी विरोधी पक्षाची भाजप सोडून जी स्पेस होती ती स्पेस मिळवण्यासाठीचा झगडा हा आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळाला आहे. त्यामुळे हे सगळे प्रयोग पाहता जर हे प्रयोग यशस्वी झाले तर ते सार्वत्रिक युनिव्हर्सली ॲप्लिकेबल होतील आणि त्यामुळे दिल्लीमध्ये जो काही बहुमताचा आकडा असेल तो कोणत्या तरी ज्या पक्षाचे प्रयोग यशस्वी होतील त्यांना तो मिळेल इतकं नक्की आहे. नक्कीच सोमेश, या निकालाचे पडसाद भारताच्या राष्ट्रीय राजकारणावर देखील पडणार आहेत. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात. गणेश, विविध एक्झिट पोल्सचे आकडे समोर आलेले आहेत. बहुतेक सर्वच एक्झिट पोल्समध्ये भाजपच्या जागा जास्त दिसत आहेत, परंतु आप देखील काटेकी टक्कर देऊ शकते असंही म्हटलं जातंय. परंतु काँग्रेसला देखील एक आकडी जागा दाखवल्या जात आहेत. एक्झिट पोल्सच्या आकड्यांचं विश्लेषण कसं कराल आणि हे आकडे बदलू शकतात का? काय चित्र आहे? हे बघा,
आकडे बदलू शकतात आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारचे आकडे आले आहेत 35-40 भाजपला आणि 30-35 आपला, असं होणार नाही. कारण लोक आता विचारपूर्वक मतदान करतात. कोण जिंकून येणार आहे, आपलं मत वाया गेलं नाही पाहिजे या हेतूनच आजचा वोटर वोट करतो. कितीही तो पक्षाला लॉयल असेल, पण त्याचं मत जर वाया जाणार असेल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला देण्याचा, हे न्यूट्रल वोटरबद्दल बोलतोय मी. म्हणून न्यूट्रल वोटर हा गेम चेंजर असतो, मेक ऑर ब्रेक करणारा असतो. तर न्यूट्रल वोटर हा खूप महत्त्वाचा. आणि आता ते न्यूट्रल वोटरला कळलं की आपण आपलं मत जिंकणाऱ्या पार्टीला, उमेदवाराला दिलं पाहिजे. तर तसं पाहिलं तर आपण असे कोणते आकडे येणार नाहीत. क्लीन स्वीप होईल. 70 पैकी 50-60 पर्यंतच कोणतरी राहील, भाजप राहील किंवा आप राहील. 40-45-35चा आकडा नसणार आहे असं मला वाटतं. आणि काँग्रेसचं विश्लेषण करायला गेलं तर काँग्रेस एकेकाळी दबदबा होता काँग्रेसचा इथं. शीला दीक्षितनं अनेक वर्ष इथं राज्य केलं आणि काँग्रेसला इथून बाहेर काढणं, हरवणं हा एक मोठा आव्हान होता. आणि भाजपला तर जमलं नाही, पण आपला जमलं, कारण इंडिया अगेन्स्ट करप्शनची मोहीम इथूनच सुरू झाली होती. म्हणून काँग्रेसला आपलं बॅटल ग्राउंड रिगेन करण्यासाठी आपला वोटर आपल्याकडे घ्यायचा होता आणि यावेळेला ते झालं. काँग्रेसचे नंबर्स किती यावेत, पण त्यांचे वोटिंग पर्सेंटेज वाढेल असं निश्चित आहे. कारण लोकांनी काँग्रेसला वोट केलेलं आहे. उदाहरणार्थ नवी दिल्ली विधानसभा क्षेत्रामध्ये संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली, पण संदीप दीक्षित यांनी काँग्रेस प्लस त्यांची जी पॉप्युलॅरिटी किंवा त्यांचं जे काम मतक्षेत्रात आहे त्याच्या जोरावर ते निवडूनही येऊ शकतात. अशीही चर्चा इथं आहे की अरविंद केजरीवाल, आतिशी यांचा पराभवही होऊ शकतो. कारण रमेश बदुडी, संदीप दीक्षित, परवेश वर्मा असे दिग्गज काँग्रेसने आणि भाजपनं उतरवलेले आहेत. म्हणून आजच्या घडीला असं पाहायला मिळतं की अँटी इन्कम्बन्सी आपला अफेक्ट करू शकते. यामुळे ते नंबर खाली आहेत. आणि लोकांनी आपला का पसंती दिली होती, कारण आप एक सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष किंवा त्यांचं भलं करण्यासाठी राजकारणात आलेला पक्ष असं वाटलं होतं. आणि यामुळे लोकांनी त्यांना डोक्यावर बसवलं, त्यांना 2 वेळा निवडून दिलं. एक टर्म, आधीची एक छोटी टर्म होती, नंतर केजरीवालने टर्म सोडली होती. पण अरविंद केजरीवाल यांना कॉमन मॅनच्या ह्यानं पाहिलं गेलं आणि म्हणून कॉमन मॅननं त्यांना मतदान केलं. म्हणून आपण पहिल्या टर्मला पाहिलं की त्यानं शपथ घेतली की मी लक्झरी गाडी वापरणार नाही, आलिशान बंगला घेणार नाही, ते ऑल्टो किंवा मारुती 800मध्ये जायचं शपथ घ्यायला. तर ही सिम्प्लिसिटी लोकांना आवडली होती आणि लोकांना वाटलं होतं की हा व्यक्ती आता अशाच सिम्प्लिसिटीनं लोकांचं भलं करेल. पहिल्या टर्ममध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक प्रयोग केले, वीज पाणीचे प्रयोग दुसऱ्या टर्ममध्ये ते आले. म्हणून 2 टर्मपर्यंत हे चाललं. पण या टर्मला दिसलं काय, आणि ते भाजपने प्रामुख्याने लोकांपर्यंत पोचवलं, ते म्हणजे कशा प्रकारे आलिशान घरात ते राहतात, कशी गाडी वापरतात, भ्रष्टाचार एक्साईज पॉलिसीमध्ये केला, पैसे ते खातात, त्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांचे वेगवेगळे नेते जेलमध्ये गेले. म्हणून अशा गोष्टी हे लोकांपर्यंत पोहोचल्या जे लोकांना आवडल्या नाहीत. आणि हेच हा आणि अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर हा खूप भारी पडला यावेळेला असं दिसतंय. आणि म्हणून भाजपचे आकडे येत आहेत. भाजपनं इथं म्हणजे जे त्यांची USP आहे की प्रत्येक निवडणुकी शेवटची निवडणूक म्हणून पूर्ण ताकदीने ते लढतात. अशीच निवडणूक या दिल्लीच्या मतदान किंवा निवडणुकीच्या मैदानात पाहायला मिळाली. ते लढले, प्रत्येकाला जॉब्स दिले गेले, प्रत्येकाला कामं दिली गेली. बाहेरच्या राज्यातनं म्हणजे महाराष्ट्रातले जे खासदार आणि मंत्री आहेत त्यांना पण 2-2 विधानसभा क्षेत्र दिले गेले होते. म्हणून एक स्ट्रॅटेजी जी होती ती स्ट्रॅटेजी क्लिअर होती की आपल्याला टार्गेटेड काम करायचं. ते केलं आणि त्याचा फायदा दिसला. अनेक आरोप झाले, पैसे दिले जातात वगैरे वगैरे, पण कधीच ते इलेक्शन कमिशननं त्याच्याबद्दल कारवाई केली नाही किंवा ते कधीच समोर येऊ शकले, फक्त आरोप झाले. म्हणून भाजपची स्ट्रॅटेजी, काँग्रेसचा कमबॅक आणि आप विरुद्ध अँटी इन्कम्बन्सी आणि आपचा बदलता चेहरा लोकांना आवडला नाही आणि यामुळेच हे आकडे आहेत. आणि म्हणून मला वाटतं की क्लीन स्वीप भाजप करू शकतं जर हे आकडे किंवा अशाच प्रकारचा विचार करून लोकांनी मतदान केलं असेल तर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.